अगदी विष्णुदासाची गोष्ट. तो कर्जातून कसा मुक्त झाला आणि त्यानं काही वेतन न घेता काम केलं आणि त्यामुळे त्याला त्या सावकारानं कर्जमुक्त केलं. तसं आपल्याला संतानं अज्ञानातून मुक्त केलं. असा एक प्रयास आहे, तो दृष्टांत आहे, त्याच्यावर हा सिद्धांत आहे. तसा तो कर्जातून मुक्त झाला, तसं आता आपल्याला सद्गुरू कसं करतात, कसं मुक्ती देतात हे आता आपल्याला ऐकायचे. ऐका पूर्व दृष्टांताचा सिद्धांत. मूर्ख जो जीव त्याने काम क्रोधादी चढविकू दुर्जनांच्या संगतीने आत्मबोध रूप आपले सर्व धन घालवून टाकले. हे वाक्य तुम्हाला डबल सांगते, हे ऐका. आपल्यासाठी कामाचे, आपल्या उद्धाराचे, आपल्याला त्रास का होतो, आपल्याला दुःख का होतं, तर आपण मूर्ख आहे. त्याने सांगितलं मूर्ख जो जीव तो काय करतो, ऐका खूप छान आहे. त्याने काम क्रोधादी चढविकू दुर्जनांच्या संगतीने, संगत कुणी केली जीवानं, कुणाची केली, काम क्रोध चढविकू वध मत्सर आणि त्याची संगत केली कुणी, जीवान. मग संगतीने आत्मबोध रूप आपले सर्व धन घालून टाकले. आपलं धन कोणचे, आत्मबोध. कळालं का शब्द कसे वेगळे वेगळे? हो माऊली, बरोबर आहे. हो माऊली. त्यानं ते धन कमवलं, त्याला कर्जबाजारी झाला, त्या धनातून त्याला मुक्त केलं. त्याचे सावकारण त्याच्याकडे त्याला निष्काम काम केलं, पैसे न घेता तो त्याला आपला मुक्त धनातून त्याला मुक्त केलं. तसं आपण षड्रूपाच्या आत जीव अडकला तर संतान त्या षड्रूपातून कसं काढलं, आपला आत्मरूपी धन आपण हरून बसलो. आत्मरूपी धन म्हणजे काय? धन म्हणजे ते सुख आहे, जे आपलं रूप आहे, जे आपलं खरं स्वरूप आहे, ते आपण सोडून टाकलं आणि देहाला आपलं रूप समजलं. मग देहाला माझं समजण्यामध्ये दुःख सुख काम क्रोध हे सगळं पदरात आलं आणि आयुष्य मातीत गेलं. आपण घालवलं बेटा काम क्रोध. तुम्ही अरे राम, आपलं आत्मरूपी धन घालून टाकलं आणि काय केलं मग? आपण संसारी आहे, करता आहे, भक्त आहे इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले. मी कोण आहे? संसारी आहे, करता आहे आणि भोगता इत्यादी त्याने स्वतःला मानलं. मग तो करता पण नाही, भोगता पण नाही. मग करता का झालो आपण? आपण करता नाही, भोगता नाही. तर सुंदर प्रश्न आहे बघा हे. पुढे जाऊन नंतर तुम्हाला सांगते याच्यातलं. करतेपणाचा जो आपल्यामध्ये अहंकार आहे, जो जे बुद्धी करतेपणाला आली, ती बुद्धी ब्रह्म आहे. ती करता नाही, भोगता नाही. भोगता का होतं? जे अंतःकरण विकाराचा तो अज्ञानामध्ये ते विलीन होतं. देहाचा संबंध अज्ञानाने आहे. करते भोगतापणा अज्ञानामुळे आणि करते भोगतेपणा जातो तो ज्ञानामुळे. आपण ज्ञान संपादन करत नाही, आपल्याला अध्ययनाची सवय नाही, आपण अभ्यास करत नाही आणि शेवटी मनाचा निग्रह होत नाही, बुद्धीचा बाध होत नाही आणि अंतःकरणात असलेल्या परमेश्वराचा अनुभव येत नाही. म्हणून आपण देह आहो असं आपली समजूत जात नाही. मी आत्माराम आहे, मी ब्रह्म आहे, मी येणार नाही, जाणार नाही, माझ्यात विकार नाही. विकार माझा धर्मच नाही, कारण माझी अवस्था निर्विकार आहे. पण निर्विकार तर आपण भोगतो का कधीतरी? सांगा. नाही माऊली, कधीतरी आपल्या टाकतच नाही आपण. पण इथं आल्यावर आपण स्वच्छ होतो, विकार आपल्या पाशी बंद होतो. हा अगदी होते. तुम्हाला सांगून मी टप्प्याटप्प्यात पाहिजे. पहिले सांगितलं ना की तो काय होतो, संसारी करता भोगता इत्यादी असे आहे त्याने अज्ञानाने मानले. त्याच्या योगाने व आपल्या पापपुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. 3 पॉइंट आहेत बघा. पहिल्यांदा काय मानलं त्यानं? करता भोगता आणि संसारी 3 शब्द आहेत. तुम्ही लिहित चला बघा, पंच करून लिहा. हो डबल पुन्हा देणार नाही बरं. ते नानी समजू नका. पॉइंट लिहा, मला सांगा. मी फक्त आता वारीहून इथं बघत बसणार आहे. नंतर तुमच्याकडे एक शब्द एक ओळ घेणार. मी असं आहे तर
मी फक्त वरडणार, तुम्ही फक्त तोंड बंद करून बसता, भोगता इत्यादी आहो, असे त्याने अज्ञानानं मानले. मी संसारी आहे असे त्याने अज्ञानानं मानलं. ठीक आहे. त्याच्या योगानं व आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने, त्याच्या योगाने आणि आपल्या हातून झालेले कर्म, त्यातून उत्पन्न होणारं पाप आणि पुण्य, त्याच्या योगानं ऐका पुढे काय आहे ते. आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. तो यमराजाचा कर्जदार झाला. तो धनको सावकाराचा कर्जदार झाला. आणि आपण यमाचं कसं फेडावं? इथं तरी फेडता येईल कुणाचं सावकाराचं? यमाचं फेडता येतं का ऋण? नाही माऊली, कसं फेडणार आहे माझं? किती अवघड. किती रूपक छान केले की आपण यमाचे कोण झालो? कर्जदार. कशामुळं? मी संसारी आहे, मी करता आहे, भोगता आहे. याच्या योगानं पाप पुण्याचा साठा झाला आणि पाप पुण्याच्या संबंधानं तो यमाचा कर्जबाजारी झाला. मग नरकात न्यायला तो येतो नेतो, पुण्यानं स्वर्गात जीवात्मा जाऊन बसतो. पुन्हा आज त्याचा भोग संपल्यावर मृत्यू लोकात येतो, पुन्हा सुख दुःख भोगतो, पुन्हा अज्ञानात राहतो, पुन्हा करता बनतो, पुन्हा नरकात जातो. हे संपत आहे का? नाही माऊली, संपत नाही. नाही माऊली, हे संपत. म्हणून वेदाचं चिंतन, संताची संगती, अध्यात्माची स्थिती, परमात्म्याची प्रतीती, या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्याच्याने उद्धार आहे. भगवंतानं उद्धवाला का बोध दिला? अगोदर कृष्णाला अर्जुनाला का गीता सांगितली? तरुण वयामध्ये गीता सांगितली, वृद्धपणामध्ये उद्धवाला भागवत दिलं, बोध दिला. उद्धव प्रिय होते, भगवंताला खूप प्रिय होते. थोडा अहंकार झाला तर त्यांना गळवणीकडे पाठवून त्यांचा अहंकार व्यक्त केला त्यांना, आणि त्यांना एकदम बोध दिला वृद्ध काळी. आणि तरुणपणी अर्जुनाला बोध दिला. का बरं बोध दिला? मग काय गरज त्यांना अवतार घेऊन यायची बाहेर? कृष्ण परमात्म्याला मुखातून गीता काढायची काय गरज होती? नंतर पुन्हा माऊली होऊन जगाला ज्ञान द्यायची काय गरज होती? पण त्यांना गरज होती जीवाला मुक्त होण्यासाठी आणि या आवरणातून अज्ञानाला नाश करण्यासाठी आणि बुद्धीला ब्रह्मरूप करण्यासाठी, परमात्म्याची ओळख करून देण्यासाठी, जीवाशिवाची गाठ घालण्यासाठी, मी कोण हे कळण्यासाठी, जगताला भ्रम समजण्यासाठी आणि बुद्धीला बाद करून ईश्वराकडे जाण्यासाठी आपले संत, ग्रंथ, वेदांत, सगळे पुराण, हे सगळं त्यासाठीच उत्तीर्ण झाले. तर आपल्याला कळत नाही आपण आयुष्यात येऊन काय करतो आणि काय करत नाही. आपल्या स्वतःसाठी आपण काहीच करत नाही हे सगळ्यांना माहितीये. पण तरी पण संसारातच आपलं अंतःकरण तगमग असतं. आपल्या मुक्तीसाठी आपण काही साधना करत नाही. आपली भक्ती सिद्ध व्हायला संतांची संगती, वेदाची आणि वेदाची स्थिती, संतांच्या बोधाची आपल्याला रोज संपत्ती लागते. त्यांचा बोध ही आपली संपत्ती आहे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्तीकडे जाताच येत नाही. भगवंत तुमच्या प्राणाचा भोग देतो तुम्हाला. भगवंत काय करतो? फक्त हिशोब करतो आपला. कुणाला वरी न्यायचं, कुणाला खाली पाठवायचं, कुणाला कोणती बिमारी द्यायची, त्याच्या खुशी खातं तेच देते. त्याचं खातच एक आहे. जन्म घालायचा, सांभाळ करायचा आणि मृत्यू घालायचा. जन्म तोच घालतो, सांभाळ तोच करतो आणि संहार पण तोच करतो, पण मुक्त नाही करत. जन्म मृत्यूतून बाहेर नाही काढत तो. कोण काढतो? साधू. तोच येतो संत रूपात. आता कर्म आणि पाप पुण्याच्या संबंधानं यमराजाचा कर्जदार झाला जीव. तेव्हा त्या पाप पुण्यादी सर्व कर्माची फळे फिरून, तेव्हा त्या पाप पुण्याची कर्माची फळे फिरून भोगण्यासंबंधीचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या ललाट पत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवला. केलेल्या कर्माचं, पाप पुण्याचं फळ त्याच्या ललाट पत्रिकेमध्ये हिशोब करून ठेवला यमराजाना. हो माऊली.
माहितीये का आपण कर्म करतो नाही माहित नाही करतो, मला. कुणाला दुखवतो, कुणाला बोलता बोलताच त्याचं मन हार्ट करतो. किती पाप आहे. लोकांच्या मनाला दुखवणं महापाप आहे. छळ करणं तर अत्यंत गंभीर पाप आहे. पाडून खाली वरी बोलणं, बापरे. सहज आपण बोलतो लोकाला, विनाकारण बाण मारतो. भाऊ भावाचं वैरी होतो, बहीण बहिणी तोंड बघत नाही. आबा बाबा, काय नमुने 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 असते जन्माला आलेले. मग ते पाप आहे का पुण्य सांगा बरं. आपण जर कुणाचा वैर केला, कुणाचं वाईट केलं आयुष्यात, चांगलं आहे का सांगा. नाही माऊली, वाईट आहे. नाही मग. आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नसेल तर कुणाच्या पाठीत छुर्रा खुपसू नये. कळते ना भाषा का नाही? हो माऊली. हो माऊली, खरंच आहे. हो. तर त्याने काय सांगितलंय? तुमच्या कर्माच्या पाप पुण्याचा हिशोब ललाट पत्रिकेत ठेवून ती ललाट पत्रिका त्याच्याकडे आहे, त्याचं कर्ज तुम्हाला फेडायचं आहे. कळते का? हो माऊली, हो माऊली. किती छान सांगितलं. त्यापुढे भावाला भावातून तोडायचं, लावून द्यायचं बायका या खरकट्या बाया. भावाला बोलू देत नाही चंडाळीन कुठली. एकमेकाचा संबंध ठेवू देत नाही. तुझ्या बाहेरचा कसा ठेवते माय? आधी तिकडचा बंद कर, मग घरातला बंद कर. मला वाटतं छाया बोलती, भक्तीन बोलती, बोलती छाया. अगं रिलीफ बोलतात मला बाया बिनकामाच्या. प्रेम ठेवा ना जपून, तोडू नका एका माझ्या लेकराला. तुझ्या खात्यात जमा होते मग ते तुझ्या समोर येतं कोणत्या ना कोणत्या रूपाने. येते की नाही सांगा. चला बोला. हो माऊली, येतो ना. हो माऊली, खरंच आहे. अरे बाबा, का बोलते? पाप पुण्याचा विषय निघाल बोलते. मला देणं नाही घेणं कुणाचं. मी कुणाच्या कुंडल्या काढायला बसते इथं. मी भविष्य बघते का? बघते का कुंडल्या? नाही माऊली. तेच सांगता माऊली. जे आपल्याकडून पाप होत ते भोगल्याशिवाय संपत नसतं. म्हणून वागताना काय वागायला होत, कुणाचा संसार मोडायला होत, कुणाचं हृदय फाडायला होत, हे लक्षात ठेवायचं जावं. आणि मग पूजा जप, मग माळ घ्यायची, नाटक करायचं. मग माळी घेऊ नका, जप करू नका, लोकांच्या घर जाळू नका. कळते ना हो माऊली. मराठी? हो माऊली. हृदयाला जर कुणातर्फे घाव लागले ना तर ते पुसायला जमत नसते. आपल्याला जखम झाली तर वन जातो, पण हृदयाचा घाव जात नसतो. जात असतो? नसतो जात माऊली. म्हणून माझ्या हृदयाला घाव घालायच्या आधी थोडा विचार करायचा. आम्ही कुठं गंगे जाऊन येते, कुठं दान देऊन येते, आणि मागाचे पापा कोण धुती? ते पाप धुवावंच लागत, भोगावंच लागत. पुण्य केलं पाप जात असते सांगा? नाही माऊली. नाही माऊली. नाही. पापाचं फल पापाचं, पुण्याचं फल पुण्याचं. ते आधी भोगावं लागतं, मग पुण्य भोगायला देतात देव. लक्षात ठेवा. म्हणून एक सांगते तुम्हाला आवर्जून, तुम्ही असो या आम्ही असो, आज दिवसातून कुणाला बोलले का मी? कुणाचं वरमान लागलं का? वाणी खोटं बोलली का? कुणाकडून माझ्याकडून आघात झाला का? माझ्याकडनं पाप घडलं का काय? आज हिशोब करून झोपायचा. हो माऊली.
पण भोगायला आपल्याला यावं लागते. बापाला चुकत नाही बापाचे फळ. म्हणून आयुष्यामध्ये कसं वागावं गेल्यानंतर जगानं, देवानं, संतानं आपलं नाव लक्षात ठेवावं. असं आयुष्य जगावं. कठीण आहे रे बाबा. चला, सांगितलं आता यमराजाचं काय सांगितलं, ललाट पत्रिका समजली ना? हो माऊली. सांगा बरं, डबल सांगते ऐका. आपण जीव हा मूर्ख आहे. तो काम क्रोधाधीश याच्या संबंधानं मी संसारी आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. आणि मग कर्ता झाला की पाप पुण्याचा कर्ता होतो, कर्माचा संबंध होतो, देहाला माझं म्हणतो आणि पाप पुण्याचा ढीग होतो. आणि त्याच्या पाप पुण्याच्या हिशोबाची सगळी जे खातं यमाच्या हातात जातो आणि तो ललाट पत्रिकेत लिहितो आणि ती ललाट पत्रिका संत फाडून टाकतो. हो माऊली, साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. किती छान सांगितलं. त्याच्या चिंध्या चिंध्या तुम्ही ऐकलं का, चिंध्या चिंध्या केल्या म्हणून? हो माऊली. ऐकले का नाही दृष्टांतात? हो हो. आता पुढे चला. पाप पुण्यादी सर्व कर्माची फळे फिरून भोगण्यासंबंधीचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या ललाट पत्रिकेत करून ठेवला. ते दस्तऐवज करून ठेवलं. त्याच्या योगाने जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागत आहे. आबा आबा आबा. एकदा बैल करते आणि पाठीवर असे लाकडो असे माणसं बसते, त्या तोंडाला फेस येते तरी ते वरून मारते, त्याला पाणी नाही. त्याला चहा आहे का, आईस्क्रीम आहे का बैलाला? नाही माऊली. नाही तुम्ही द्या, तुमच्या काळात आहे का बघा जाऊन. किती सुंदर जीवन आहे. काय आजकाल कोण लावलं की घरी सामान येते बाबा. काय म्हणेल ते मिळतं, माय बाप मिळत नाही. बाकी सगळं पैशानं मिळतं की नाही? हो माऊली, सगळं मिळतं. अवघड आहे रे बाबा. आणि एवढं सगळं सुख असताना आपण पाप करतो बडाबड बडाबड पाप. चिंतन करावं, अभ्यास करावा, पूजा ध्यान करावं, नामस्मरण करावं, श्रवण करावं, झोपी जावं, असं रुटीन असावं. आगा बोलणं नाही, कुणाकडे हिंडणं नाही, कुणाचं ऐकणं नाही, कुणाला सांगणं नाही. आपलं आपलं स्तब्ध होणं, आपला अभ्यास करणं, श्रवणात येणं, आपल्या स्वरूपाला जाणणं, देहभाव टाकणं आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थगित होणं बुद्धीनं. संपला परमार्थ. काही वकवक आहे का सांगा बरं. तिकीट करायचं, बुकिंग करायचं, रूमा बघायच्या, पैसे भरायचे, त्या महाराजाला 5,000 आहे का. त्याच्या ललाट पत्रिकेत दस्तऐवज करून ठेवला. त्याच्या योगाने जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागत आहे. तेव्हा स्वकर्माचे फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे या हेतूने जीव एका गुरु शरण गेला. स्वकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्म मरणादी दुःखातून मुक्त व्हावे. स्वकर्माची फळे म्हणून जन्म आलाय, त्या जन्मातून मुक्त व्हावे म्हणून सद्गुरूला शरण जावे आणि आपल्या स्वरूपाला पावे, मुक्तीमध्ये यावे आणि सुखाला भोगावे. रूपक आहे. हो माऊली. आपल्या स्वकर्माची फळे जन्म मरणादी दुःख भोगायला निवृत्त करण्यासाठी संताला शरण जाऊन आपलं जन्म मृत्यू निवृत्त करून आज्ञाला समाप्त करून अभेदाच्या भक्ती शिरून मी कोण आहे हे समजून त्या जगताला सोडून त्या ब्रह्मभावात जावं. सोपं आहे का? नाही हो माऊली. सोपं आहे? नाही 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 सोपं आहे. फोन दाबला किती कुठं माय बोलते की भाऊ बोलतो. काय करायलीस? तुला संसार करू दे की चिपडी आहे. आणि काय चाललं? दिवस निघाला चोत्राला फोन कडी आला. अरे देवा, त्या फोन आग लावली, आग. खरंच आहे.
कसलं की बाजूला फोन लागते, माणसं लागतच नाहीत आजकाल. हो माऊली. हो लागतात का माऊली सांगा? बरोबर सांगितलं. अगदी. माणूस लागत नाही, खरंच आहे. सॅटेलाइट सांगा, मी भागाची वाक्य बोललेले सांगा, सिद्धांत सांगा. ते दस्तावेज आहेत ते युवराजाकडे, त्याचं कर्ज फेडायचे, पाप पुण्याला संपवायचे, जन्म मरण थांबायचे, भक्ती अभेदाची करायची आहे, संताजवळ संगती धरायची आहे, अभेदाचं ज्ञान घ्यायचे, देहबुद्धीला टाकायचे, स्वरूपाला जाणायचे, परम रूपाला पाहायचे, स्वसुख भोगायचे आणि दुःखाला त्यागायचे, ह्या उपाधीला सोडायचे, परमामृत प्यायचे, साधूचं दर्शन घ्यायचंय, वेदाचं ज्ञान गिळायचे, अज्ञानाला जाळायचे, आत्मरंगात रंगायचे, बोधामध्ये जगायचे, वेदाला बघायचे आणि आपल्या महात्म्याला आपल्या हृदयातून सरण जायचे. साष्टांग दंडवत माऊली. राम राम. बापरे, खूप केवढं बोलल्या बापरे. खूप छान आहे भावी. जसं हो बाई नवीन घरात आली की नवीन नवीन जरा लाजती, भिजती, वाकती, मुंडक खाली घाली ती जरा नवीन 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 आणि पुन्हा लोकांची मुंडकी दाबी ती. आलं तेव्हा जरा घाबरती, इकडं तिकडं कोण आहे कोण आहे, सगळ्याची परीक्षा सगळ्या वेळ किती मोठी दाबी ती. घराचा रगडा, वा वा, रगडा पॅटीस शिकली ते रगडा घरात बांधून ठेवती सगळ्याला, आणि हे नसल्यावर सगळी मोकार, तिच्या समानाचा घरात कारभार, पुरुष बेजार. बघा ही शक्ती गटातली 9 दिवसाची शक्ती. वा वा परेशान केले पुरुषांना, कष्ट त्याचे हिचे, धिंगाणा हिचा. राबून माणूस येतात दुकानातून, 24 तास टेन्शन, काम सगळं त्याच्या अंगावर असतं, आणि घरी बसून त्याच्या अंगावर जाते. बाबा लागला का प्रयास? पुढचा विषय. जन्म दुःखापासून मुक्त हवे हेतूने जीव एका गुरु शरण गेला, पंत गुरु त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाला. मरा गेली द्वैतवाद्याकडं. लय मज्जा ह्या ग्रंथात. बरं जाते मॅडमचे धन्यवाद म्हणा. मग त्या दुर्दैवानं गुरु कसा लागला? द्वैतवादी. ते काय म्हणते तर दुर्दैव बघा आता. मग एक ते जीव काय झाला? कंटाळा दुःखाला सुखाला, आणि गुरुकडे गेला, आणि ते भोप्या निघाला भूत द्वैतवादी. अद्वैतवादी नाही. द्वैत म्हणजे खरा म्हणतो, अद्वैतवादी देहाला सोडा म्हणतो. हो माऊली, साष्टांग दंडवत. काय जीवाची स्थिती मांडली माऊली, खरंच जग तसंच आहे आजकाल. अद्वैतवादी मनाला निग्रह करायला शिकवतो, अद्वैतवादी गुरुचा बोध हृदयात येतो, आणि अद्वैतवादी स्वस्वरूपाला प्रगट करून देतो, अद्वैतवादी सुखाची संपत्ती देतो, आणि अद्वैतवादी जीवाला शिव करून टाकतो, आणि द्वैतवादी भीक मागत हिंडतो. करा या पंक्ती द्या, नाव लिहू का? लिहा. एका पंक्तीला 100 लोकांचे नाव. त्याला काय माहिती कोणी दिली पंगत? मग तुम्ही द्या तुमचं नाव, आणि आधीच लोकांना दिली असती पंगत, त्याच्यावर 100 नाव घेते. ऐकली असं? हो माऊली. मला सगळं माहिती, मी जात नाही पण मला सगळं माहिती. हो माऊली. द्वैतवादी ते मठण थोडा बघत नाही कोणाचं मी, पण मला सगळं माहिती असत. इतके वर्ष काय केलं आम्ही? हेच केलं की अभ्यास. कोण द्वैत आहे, कोण मठावर, कोण गादीवर आहे 50,000च्या, कोण लक्झरीत आहे. आमचे गुरुकाल पत्र दाखवले का तुम्हाला? पत्रे. तो दुर्दैवाने द्वैतवादी निघाला.
त्या जीवाने त्याची कितीतरी सेवा केली. आबा आलं का नाही बरोबर माझं? हो माऊली. बोला पडले बा, तुम्ही बोलत राहिले खोड बायका हो माऊली. बायकाले खोट आहेत घाट. तुम्ही बोलत जा. हो माऊली. त्या साधकानं त्याची खूप सेवा केली. बरोबर लय छान निघाला विषय, माझ्या आवडीचा निघाला. ऐका आता, त्याची सेवा केली. बर, तथापि जन्म मरणातील दुःखापासून सुटका होण्याऐवजी त्या गुरुपासून त्यास सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसे राहिले. त्याच्यापासून दुःख निघालच नाही. सेवा केली, त्याचं ऐकलं, पण दुःख जशा तसं राहिलं. बर, जन्म मरणाआधी दुःखापासून सुटका होण्याविषयीचा त्या गुरुपासून त्या सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जशाच्या तसे कायम राहिले. इतकेच नव्हे, पण उलट संसाराच्या क्लेशाने त्यास अधिक पीडा मात्र होऊ लागली. असा काही काल गेल्यावर जीवाच्या पूर्वीच्या काही पुण्याने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञानसंपन्न मित्र त्यास भेटला आणि त्यास म्हणू लागला, अरे बाबा, असले भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात, देत काही नसतात. अशाची सेवा केल्याने शोक, जन्म, मरण, दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. ऐकलं का हो बाया? हो माऊली. आपल्याला का जागे? हो माऊली. ऐकलं ताई. असल्याची सेवा करून जन्म, मरण, दुःख, अज्ञान जाणार नाही, उलट दुःख वाढतं. म्हणून अशा गुरुला सोडून दे. आमचे गुरु काल बोलले, याच्या आधी गेलते तर मी म्हणतो म्हणले, लोकांचं ऐकतोस का? कोणाला गुरु आहे का? मग तिकडेच मर. ते कडक आहेत नाही, ते आता थकले. तुला तिकडे आहे ना बाबा, जा तिकडेच मर, माझ्याकडे येऊ नको. तुला गुरु धापा तिकडेच, माझ्या समोर येऊ नको. मी गुरुजीचा आहे का? तर पण तीव्रता एका पैसे असते, 10 जणांकडे नसते. असं बोलते ते, खट 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 बसू देत नाही ते. लोक जर तुम्हाला त्यांचं ऐकायचं, त्यांचं आवडतं तिथंच मरा म्हणते ते. मला त्यांची भाषा माहिती, मला माहिती सगळं. आता ऐका, भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात. धन म्हणजे कळतं ना? हो माऊली. हो माऊली. त्याचं समजावून सांगते. भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात. म्हणून ते 4,000 न्यायचे, 2,000 न्यायचे, भागवत लावायचे आणि 4 कोटी खायचे. हो माऊली. त्याला म्हणतात भेदवादी. भेदवादी. काल ते छोट्या भाऊ बोलला मला माझा, सगळीकडे झाली चर्चा. ते माग मला फोन आले. ते धनहरण करणारे असतात. अशाची सेवा केल्याने शोक, जन्म, मरण, दुःखाची निवृत्ती कदापि होत नाही, अर्थात परमपदाची प्राप्ती होणार नाही. यासाठी अशा गुरुचा त्याग करून त्याचा त्याग करायचा, त्या भामट्याचा, पापी लोकाचा त्याचा त्याग करा. करतात बाया, लई भामट्या बाया. आणि आमचं जेव्हा पहिल्यापासून तिथंच मरतो, इकडे येऊ नको आमच्यापासून, तिथंच बस. आता आहे का, त्याचा त्याग करून एखाद्या श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, वैराग्य संपन्नाने, दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन निष्कपटाने, निष्काम बुद्धीने, कायेने, वाचेने, शुद्ध अंतःकरणाने, बघा, निष्कपटाने, निष्काम बुद्धीने, कायेने, वाचेने आणि शुद्ध अंतःकरणाने त्याची सेवा कर. बाबा, आणि ती केलीस म्हणजे तो तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझी जन्म मरण रूपी ललाट पत्रिका ती यमराजाच्या दरबारात लिहिली गेली आहे ना, ती फाडून टाकण्याचा उपाय तुला तो सांगेल. खूप छान. उत्तर भेटलं की नाही? हो माऊली. हो ताई, छान. बघा, कायेने, वाचाने, मनाने, निष्कपटाने त्याची सेवा करून त्याला शरण जा. मग तुझी जल्लाट पत्रिका ते फाडून टाकल आणि तुला त्याचा उपदेश कशी फाटायची ते सांगल. ऐका आता पुढचं. ऐकायला थोडा पैसा द्यायचा तुम्हाला, सहज ऐकायचं. संध्याकाळचे काम पाहिजे, एवढा मात्र त्रास आहे. बाया अर्ध्या कटल्या, बाया कटू द्या, मला देणं नाही घेणं कोणाच. तुमच्यामुळे माझं व्हायला हे बघायचं. 4 आल्या का 5 आल्या का वाहून गेल्या बघायचं नसतं ते. चला, मग ती केलीस त्यांची सेवा कर. ती केलीस म्हणजे तो तुझ्यावर प्रसन्न होतो. तुझी जन्म मरण रूप ललाट पत्रिका जी यमराजाच्या दरबारात लिहिली गेली ती फाडून टाकण्याचा उपाय तो तुला सांगतो.
असे त्या मित्राने बोलणे ऐकून एका ब्रह्मवेत्ता सद्गुरु शरण जाऊन त्याने त्याचे आराधन करून त्याने प्रसन्न करून घेतले. तेव्हा त्याच्यावर कृपा करून तुझी काय इच्छा आहे म्हणून त्या सद्गुरूने विचारले व तुला काय दुःख आहे ते सांग, म्हणजे मी ते घालवण्याचा उपाय मी तुला सांगेन असे पण सांगितले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज इथून पुढे विषय सुरुवात आहे, लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. तो शिष्य म्हणतो, महाराज अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव या तापत्रयाने माध्यान्हाच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याचा ताप होतो तसा मला होत आहे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन तो साधक म्हणतो, जो त्रिविध ताप आहे ना, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, शारीरिक पीडा असती, रोगराईची पीडा असती, दैवतेची पीडा असती आणि ह्या प्रकृतीची पण असती. असं 3 प्रकारची पीडा आहे. चोरापासून पण असते, अधिभूत म्हणतात, अधिदैवता आणि आध्यात्मिक शरीराची, अशा 3 प्रकारच्या पिढ्यातून मी खूप त्रास झालो. मला तिन्हीतून मुक्त करा. मी तुम्हाला शरण आलोय, मला उपदेश करा, मला मुक्तीचा मार्ग द्या आणि या तापातून मला भिन्न करा. हे ताप मला होऊ नयेत असा मार्ग सांगा, असं साधकानं सद्गुरूला प्रश्न केला. सूर्याच्या तापानं प्राणी जसा तगमग करतो तसा मी पण ह्या त्रासानं त्रासून गेलो. मी जी पाप पुण्यादी कर्म केली आहेत त्याची नोंद यमराजाकडे आहे. तरी ती नोंद ज्यात आहे त्या कागदाच्या फाडून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगा. मी जी आतापर्यंत जन्माचे पाप पुण्य केली ती यमराजाच्या ललाट पत्रिकेत लिहिली गेली. त्या पत्रिकेच्या चिंध्या व्हाव्यात असा मला उपाय सांगा. ऐकायला का भाभी टबी ओ जिंतूर? हो ताई, ऐकायले ना ताई. ऐका, उपाय सांगा की तो केला असता मी मुक्त होईन. ते ऐकून सद्गुरू म्हणाले, सर्व पापकर्माचा त्याग करून पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून, सर्व पापकर्माचा त्याग करून पुण्याचे कर्म ईश्वराला अर्पण करून समाधी साधनाने संपन्न होऊन आणि दुर्जनाचा संग सोडून, चलो अब देखतो कैसा है पंचकर्म, आपको बोलते मैं. दुर्जनाचा संग सोडून तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. 4 गोष्टी सांगितल्या. पाप पुण्याचा त्याग कर, पापाचा त्याग कर, पुण्य देवाला अर्पण कर आणि नंतर म्हणले दुष्टाचा संगती बंद कर, दुर्जनाची संगती बंद कर. आता दुर्जन कळतं का? कपाळात लिहिले का पावती कपाटी त्याच्या गळ्यात? नाही माऊली, कळतं का? नाही कळत. व्यवहारानं कळतो. व्यवहाराने कळतो. त्याचा व्यवहार कसा आहे, बोलतं कसं, वागतं कसं, जगात कसं लोकांना हिरवून घेतं, कसा ताप देतं, नाटक कसं करतं, असतं काय, दाखवतो काय. शमदमादी साधनाने संपन्न होऊन, शम आणि दम इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह, समाधान, चित्ताची एकाग्रता, वैराग्याची स्थिती स्थापन करून बुद्धीमध्ये तो सद्गुरूला शरण जातो आणि तेव्हा तो ज्ञान येतो आणि पुढचा मार्ग सद्गुरू त्याला देतो. आता मी बघितलं का खाली? सांगा बरोबर बायानो, चला सांगा. नाही माऊली. मग तुम्ही पण असंच करा. तुम्हाला काय फीस मागते का? बरं फीस मागते ताप व्हावा, रोजच्या पाठाचे 100 रुपये द्या प्रत्येकीने राहिलं पाहिजे आणि ते पुणे भगवंताला अर्पण केलं पाहिजे. कोणत्या कर्मानंतर आपण कृष्णार्पणमस्तु, हरे नमः, हरि ओम तत्सत, कृष्णार्पणमस्तु आपण म्हणतो. तसं अंतःकरणातून कृष्णार्पण, ब्रह्मार्पण असं म्हणायचं. काही दान केलं, धर्म केलं, पूजा केली, याग केला, काय माती धोणी काय करतो आपण? देवाला पाणी घातल्याशिवाय दुसरं काय करतोस? काय करायचं कळते आपल्याला. कसं वागावं, काय धर्म करावा, काय दान द्यावं, काही समजत नाही. सगळं गोळा करायचं, कपाटात ठेवायचं, एफड्या करायच्या, बँकेत ठेवायचं आणि डगात जायचं. असंच आहे की नाही? हो माऊली, असंच आहे. हो ताई, करत आलो आतापर्यंत.
त्याची तयारी, त्याची काळजी, त्याची काळजी, त्याची काळजी. घे बाबा घे. आणि ते काय म्हणतो, दे बाबा दे. ती म्हणते घे, ते म्हणत दे. हो माऊली. हा. काय विचित्र संसार आहे रे बाबा. स्वतःसाठी काय नाही. आई साईन कर गेली, माय मिली. साईन पाहिजे. तिच्यासाठी काय ठेव की. मुंडक दाबतो काय, मुंडक दाबू नको, फुलगळू नको, नीट वाग. माय बी तसलीच, ते कार्ड बी तसलीच. जा ढगात जा, पुन्हा बघा त्याला पिंडात या. मी दिलं पोराला, पोरग बसले घराला, ती वरी बघती मग काय करायला माझ्या पैशाचं, माझ्या वावराचं, माझ्या फलाटाचं. वरून बघती मग. सूक्ष्म रूपानं सूक्ष्म दे. माहिती काय सूक्ष्म दे? हो माऊली. कशा माहिती नाही तुम्हाला? वरून बघत ती काय करायला पोरग. बघा वरून जाऊन, आधी खाली बघा, मग वरून बघा. दोनदा बघायचं. आता खालून मग वरून बघत राहा. दुसरं काय येते? स्वतःसाठी जगून का हाताने धर्म व्हावा, आजी बोटानं कुणाचा आत्मा शांत व्हावा, कुणाच्या अंगावर वस्त्र राहावं आपल्या हातानं, कुणाचं काय सुख दुःख हरण करावं, आपलं धन कुणाच्या कामी पडावं. महाराज बोक्याच्या नाही, गरीबाच्या. ते बोक्याचा दुनिया लुटायला बसलं की बोकड ते, त्याला काय द्यायचं? दुनियाला कोण वरी बसलं ते? काय म्हणले, द्वैतवादाचा त्याग करा, तो धनाचं हरण करतो. म्हणला का नाही भाभी डबी जंतूर? हो माऊली. हो माऊली, किती स्पष्ट सांगितलं माऊली. मग सांगावंच लागतं. तरी कळतं काय लाकडांना, हे माकड संसारातले. त्याचा त्याग कर, तो धनाचं हरण करतो, तो जात बंद करीत नाही. मग तू सांग, एक पाळू ब्रह्मनिष्ठ वेदांती ब्रह्मंड सद्गुरूला शरण जा, पाप त्याग कर, पुण्य भगवंताला अर्पण कर, शमोदमादी साधण्याचा तयार कर आणि गुरुला शरण धर. चित्त एकाग्र कर, वेदाला आत भर, मन शांत कर, स्वरूपाला धारण कर. ये हमारा अद्वैत की भाषा है, तुम्हारा क्या है? किसकी भी पीछे भागना. निघालं भागवत, चला मरा. किती भरायचे? भरतो की 25,000 भरा मग. आणि चिंता नाही करा, जीव जातो तिकडे. भरते 7 दिवसाच भरायचं ना, काय व्हायचं? 7 दिवसाला 25, 7 दिवसाला 25,000. आता ऐका, तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव, दुर्जनाचा संग सोड आणि माझ्या उपदेशावर विश्वास ठेव, असं गुरु म्हणतात. हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे. तू याचा द्रष्टा आहेस म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. इथे मी थांबते. हा विषय उद्या सांगते. त्याला स्पष्ट करायला मला 15-20 मिनिट लागतात. या 3 ओळी सांगा. 3 ओळी कोणत्या ते त्याला सांगा, वाचून दाखवा. हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे. तू याचा द्रष्टा आहेस म्हणजे पाहणारा आहेस. म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्यास जाळून टाकतील म्हणजे तो कोणतंही कर्म भोगवू शकत नाही. यस, ऐका, पुढचा विषय गंभीर आहे. तुम्हाला उद्या सांगते. वरचं पण सांगते. स्थूल देह कसा नाही. तू त्या देहाला दृश्य पाहणारा आत्मा आहेस आणि द्रष्टा पाहणारा आत्मा आणि द्रष्टा आहेस. म्हणजे
ते तो स्थूल देह नाही, हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्या जाळून टाकतील. म्हणजे तो कोणताही कर्म भोगू शकत नाही. त्याचा साक्षी जो तू आत्मा, तो तू पूर्ण आणि व्यापक आहेस. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जायचे नाही, यायचे नाही. म्हणजे सांगावायचे इतकेच की तो आत्माही कोणत्याच कर्माचे फल भोगत नाही. तर मग कर्म फल भोगवत तरी कोण? हे उद्या विषय सांगू. इथून पुढे विषय सुरू झाला आता. ओ पल्ले वाटले हो माऊली. हो माऊली, हो माऊली. हो ताई, उद्याचं सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म आहे ताई खूप उद्याचं. छान आहे, खूप छान माऊली. पंढरनाथ भगवान की जय. आता